संस्कार महत्त्वाचे. तुम्ही संस्कार कसे करता आपल्या मुलांवर हे खूपच महत्त्वाचं असतं. तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून. बोरिवलीत राहून कधी जाण्याचा योग आला नाही, पण बोरिवली सोडली आणि एकदा आम्ही नॅशनल पार्कमध्ये गेलो होतो. सहकुटुंब सहपरिवार. माझे अहो, मुलगा, पुतण्या, भाचा असे सर्वजण गेलो. दिवसभर फिरून वगैरे प्राणी बघून त्यांचे व्हिडिओ बनवून तिथला रानमेवा खाऊन मस्त संध्याकाळी 4-5च्या सुमारास आम्ही घरी यायला निघालो. मुलगा छोटा त्यामुळे तो धावत मस्ती करत चालला होता. असंच चालत चालत आम्ही पुढे पुढे येत होतो. आता 5-10 मिनिटात आम्ही बाहेर पोहोचणार होतो. तेवढ्यात एक अंदाजे 6वी-7वीतला मुलगा भाड्याची सायकल घेऊन आला आणि सरळ रस्त्यावर स्कूटरवरून येणाऱ्या आजी आजोबांना ठोकलं त्याने. आजींना लागल्याबरोबर त्यांनी हात वरती केला. काय रे, तुला कळत नाही का? ठोकलंस मला? आजी कळवळत म्हणाल्या. तिथेच कुठेतरी असलेले त्याचे वडील पटकन पुढे झाले. दादी, जाने दो, छोटा बच्चा है, असं ते म्हणतच होते की त्या मुलाची आई आली. एकदम दात ओठ खात भांडणाच्या मूडमध्येच. मी तिची रिॲक्शन बघून तिथेच उभी राहिली. आपने हाथ कैसे उठाया बच्चे पे? आपको समझता नहीं? ऐसे बच्चे पे हाथ उठाते? आपको मॅनर्स है की नाही? असं बरंच काहीसं बोलत होती ती. तंतरत होती. आजूबाजूला लोक होती. चूक छोट्या मुलाची होती हे सगळ्यांना दिसलं होतं, पण बोलत कोणीच नव्हतं. आणि कळ गेल्यावर हात उचलणं साहजिक आहे. आपण पण आपल्या मुलांना, स्वतःच्या मुलांना पण मारायला मागे पुढे बघत नाही कळ गेल्यावर. आजी तर बिचाऱ्या 65-70च्या आसपास होत्या. त्यांना कळ सहन होणारी नव्हती. त्यांनी हात उचलला तरी मारलं नव्हतं. आपल्या मुलाची चूक असताना त्याची आई माफी न मागता आपल्या चुकलेल्या मुलाच्या बाजूने भांडत होती आणि इतक्या वयस्कर व्यक्तीला ते मॅनर्स वगैरे विचारत होती. कुठे गेले संस्कार? काय ठेवता आदर्श मुलांपुढे तुम्ही? मी एवढा वेळ शांत उभी होती. वाटलं होतं होईल सॉर्ट पटकन, मुलाची चूक येईल आईच्या लक्षात, किंवा त्या मुलाचे वडील तरी सांगतील कोण चुकलं आहे ते. पण तसं काहीच होताना दिसत नव्हतं. मग काय, माझी सटकलीच. बाकी कोणी बोलो किंवा न बोलो, माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, मी हा विचार केला नाही. मला चुकलेलं दिसलं, मी लगेच तिथे बोलली. उल्टा बच्चे को 2 कान के नीचे देना चाहिए, दादी को तमीज सिखाने से पहले. मी रागात बोलताच त्या मुलाच्या आईवडिलांचं लक्ष जसं माझ्याकडे गेला तसे आजी आजोबा कधी ते त्यांच्या वेटीस होते ते लगेच निघून गेले तिथून. मुलाचे आईवडील मला काहीच बोलले नाहीत, कारण त्यांना आतून चांगलंच माहिती होतं की आपला मुलगा चुकला आहे. पण रागाने मात्र बघत होते. मी जेव्हा समोर बघितलं तर माझ्यासमोर कोणीच नव्हतं माझ्यासोबत. असो, मला बोलायची बुद्धी देणारा देव होता म्हणून त्या आजी आजोबांची लवकर सुटका झाली. नाहीतर तिथे तमाशा होत राहिला असता आणि लोक थांबून बघत राहिले असते. चला, माझं काम झालं होतं. बाकी वाद घालण्यात मला अजिबात रस नव्हता. तुम साथ हो तो मुझे डर किस बात का, देवाला मनात म्हणाली आणि झपझप चालत मी माझ्या माणसांना गाठलं. लेखिका शब्दवेधी.